नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे झटपट असे तिळाचे लाडू तयार करणार आहोत। मकर संक्रांतीसाठी खास अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर सर्व टिप्स शेअर केलेली आहे। तिळाचे लाडू हे अतिशय पौष्टिक असे असतात। लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या आवडती अशी ही रेसिपी आहे। तर झटपट असे तयार करू, तेही आपण बिना पाकाचे तिळाचे लाडू येथे तयार करणार आहोत। अगदी मौसूद आणि महिनाभर छान असे टिकणारे ही तिळाची लाडू रेसिपी आहे। तर त्यासाठी येथे आपण 1 वाटी तीळ काढून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे सुद्धा येथे काढून घेतलेले आहेत। तीळ आणि शेंगदाणे दोन्ही आपल्याला छान असे निवडून घ्यायचे। आता यामध्ये घालण्यासाठी 1 वाटी गूळ आपण छान असा येथे फोडून घेतलेला आहे। एवढे 3 साहित्य घेऊन आपल्याला झटपट असे तिळाचे लाडू बनवायचे। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला तीळ घालून घ्यायचे। तीळ येथे आपल्याला मंद गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना आपल्याला अजिबात गॅस वाढवायचा नाही आणि शेंगदाणे भाजण्याच्या अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत, कारण की शेंगदाणे भाजले तर कढई जास्त अशी गरम होईल आणि गरम कढईमध्ये तीळ करपले किंवा उडले जातात। आता येथे आपली कढई छान अशी गरम झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की हळूहळू तीळ आपले भाजायला सुरुवात झालेली आहे। तीळ जसे जसे भाजायला सुरू होते तसे तसे त्याच्यामधून छान असा वास यायला सुरुवात होते। तीळ हे छान फुगले जातात, शिवाय ते चमच्याला चिटकतही नाही। आता या पद्धतीने आपल्याला तीळ अजून 5 मिनिटांकरता खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्ही शेंगदाणे अगोदर भाजून घेतले तर तीळ भाजताना थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, म्हणजे तीळ उडत नाही आणि करपले जात नाही, शिवाय खमंग असे भाजले जातात। आता हे काढून घेऊया। एक ताट घेऊन त्यामध्ये आपल्याला हे काढून पसरून घ्यायचे आहे, त्यामुळे ते झटपट असे थंड होतात। आता आपल्याला तीळ घातलेल्या कढईमध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, आपण यामध्ये सर्वप्रथम तीळ भाजून घेतल्यामुळे शेंगदाण्यांना झटपट असे काळे डाग पडले जातात, त्यामुळे शेंगदाणे भाजले असं नाही। तर आपल्याला हे सुद्धा मंद गॅसवर छान 5 ते 10 मिनिट भाजून घ्यायचे। जर शेंगदाण्यांना असे काळे डाग पडले आणि तुम्ही लगेच काढून घेतले तर शेंगदाणे कच्चे राहतात, त्यामुळे आपल्या लाडूची चव ही बदलते आणि आपल्याला जे जास्त दिवस टिकवायचे आहेत ते जास्त दिवस न टिकता झटपट असे खराब होतात। म्हणून शेंगदाणे भाजताना नेहमी काळजी घ्या की शेंगदाणे जास्त वेळ भाजून घ्यायचे आणि गॅस मंद ठेवायचा। शेंगदाणे जेव्हा व्यवस्थित भाजले जातात तेव्हा त्याचे आपोआप टरफले निघतात आणि शेंगदाण्यामधून वास यायला सुरुवात होते। हे पहा, आता या पद्धतीने चारही बाजूने शेंगदाण्यांना छान असा काळपट डाग पडले आहेत आणि खरपूस खमंग असा वास यायला सुरुवात झाले। शिवाय तिळासारखा शेंगदाण्यामधूनही तडतड असा आवाज यायला सुरुवात झाली की समजून जायचं शेंगदाणे खरपूस भाजले। आता हेही आपल्याला एका ताटामध्ये काढून पसरून घ्यायचे आहे, त्यामुळे शेंगदाणे छान झटपट असे थंड होतात आणि त्यानंतर या पद्धतीने सर्व टरफले आपल्याला काढून घ्यायचे। हे पहा, येथे सर्व टरफल आपले काढून झाले आहेत। आता हे आपल्याला पाखडून टरफले वेगळी करून घ्यायचे। या पद्धतीने आपण सर्व टरफले काढून घेतली। आता छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हे सर्व शेंगदाणे घालून छान अशी याची पावडर करून घ्यायची आहे, किंवा शेंगदाण्याचा बारीक असा कूट येथे करून घ्यायचा। या पद्धतीने कूट तयार झाला। आता प्लेटीमध्ये काढून घेऊया। अतिशय पांढरशुभ्र असा आपला कूट येथे करून घेतला। त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत आणि तिळाची सुद्धा आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायचे। यामधून आपल्याला अर्धा वाटी तीळ बाजूला ठेवायचा। हे पहा, येथे आपली तिळाची पावडर सुद्धा करून झालेली आहे। अर्धा वाटी तीळ बाजूला ठेवून आपण बाकीच्या तिळाची येथे पावडर करून घेतली, ती आता काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे। त्यासाठी गूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि गुळाला सुद्धा आपल्याला फिरकी मारून घ्यायची। हे पहा, फिरकी मारून घेतल्यामुळे गूळ अतिशय असा मऊ होतो आणि जो गूळ मिक्स करताना टाइम जातो तो अजिबात जात नाही। अक्षरशः 1 ते 2 मिनिटात हा गूळ आपला यामध्ये मिक्स होतो।
आता मिक्सरचं भांडं पहा, अतिशय स्वच्छ, कुठेही गूळ चिकटलेला नाही. हे बाजूला ठेवून देऊया आणि येथे आपल्याला हा गूळ या पावडरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे किंवा मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट असा गूळ आपला येथे मिक्स होतो आणि या पद्धतीने याचा झटपट असा गोळा येथे तयार होतो. आता यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेत आहे. तूप हे पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी याचे लाडू बांधता येतात. तुपामुळे या लाडवाला छान अशी शायनिंग येते आणि शिवाय चव ही अप्रतिम अशी लागते. आता छोटे छोटे गोळे घेऊन हातावर आपल्याला या पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे. लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता. आता येथे आपला लाडू वळून झाला. त्यानंतर तीळ जे वाटीमध्ये काढून ठेवले होते त्यामध्ये बुडवून सुद्धा हे लाडू तुम्ही बाजूला ठेवून देऊ शकता किंवा हे तीळ आपण तयार केलेल्या पावडरमध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर याचे लाडू तुम्हाला हवे त्या आकारात वळवून घ्यायचे. अतिशय झटपट साध्या सोप्या पद्धतीने बिना पाकाची ही रेसिपी आहे आणि या पद्धतीने तीळ वरून घातल्यामुळं हे लाडू खाताना अजूनच छान असे लागतात आणि मुलं तर हे झटपट संपवतात. हे पहा, येथे आपला लाडू तयार झाला. अशा पद्धतीने हे लाडू आपल्याला झटपट हव्या त्या आकारात तयार करून घ्यायचे. आता याच पद्धतीने सर्व लाडू येथे मी तयार करून घेणार आहे. हे पहा, येथे आपले सर्व लाडू तयार झाले आहेत. आता हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे महिनाभर छान असे टिकतात. मकर संक्रांतीसाठी खास अशी ही रेसिपी आहे. सर्व टिप्ससह आपण येथे पाहिली तर नक्की करून पहा. आता येथे एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. अतिशय मौसूद आणि खुसखुशीत हे लाडू तयार झाले. कोणीही सहज असे खाऊ शकते. तर तुम्हाला आजची माझी तिळाची लाडू रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटन नक्की प्रेस करा. खा प्या आनंदी रहा. एकमेकाची काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.